प्रतिपदेच्या मुहूर्तावर संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात प्रारंभ होणार आहे। या काळात रेणुका, जगदंबा, नवदुर्गा, कालिका, नवचंडी आणि महालक्ष्मी अशा देवींच्या विविध रूपांची प्रतिष्ठापना केली जाते। यामध्ये डहाणूतील महालक्ष्मी देवीचे जागरूक देवस्थान म्हणून महत्त्व आहे। या देवीच्या नवरात्र उत्सवाला भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी सकाळी 10 वाजता मंदिरामध्ये पुजारी घटस्थापना करतील। या प्रसंगी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने भाविकांना दर्शन सुलभतेने मिळावे यासाठी रेलिंग मंडप, पिण्याचे पाणी, अपंगांना विशेष व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता केली असून मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले आहे। वाहने पार्क करण्यासाठी सोय करण्यात आली आहे। तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे। डहाणू परिसरात महालक्ष्मी देवीच्या सोबत संतोषी माता मंदिर, निकणे येथील सप्तशृंगी मंदिर असल्यामुळे भाविक या मंदिरांनाही भेट देतात। भाविक महालक्ष्मीचे मूळ स्थान असलेल्या डोंगरावरही गड मंदिरातही जातात। नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे मंदिर परिसरात जत्रा भरलेली असते। यावर्षी पाऊस चांगला झाला असल्यामुळे भात पीकही चांगले आले आहे, परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंता आहे। नवरात्र उत्सवादरम्यान 9 दिवस भाविकांची गर्दी होत असल्यामुळे कासा पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या या मंदिरात अनेक बाहेरच्या राज्यांतील प्रवासीही दर्शनाला येतात। निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या मंदिराचे महत्त्व भाविकांमध्ये मोठे आहे, म्हणून हे मंदिर नेहमीच गजबजलेले असते। नवरात्रीमध्ये सकाळी 6 वाजता मंदिर उघडणार असून रात्री 11 वाजता बंद होईल। राज्यभरातील भाविक देवीच्या दर्शनाला येत असल्याने आम्ही ट्रस्टतर्फे अनेक सुविधा पुरवल्या आहेत, पण गर्दीवेळी भाविकांनी नियम पाळावेत। 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात महिला मोठ्या प्रमाणात येत असतात, असे महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख म्हणाले।